सगळ्यांना नमस्कार। आज आपल्यासोबत अशा व्यक्ती आहे ज्या फॉरेन लँग्वेज डिपार्टमेंटमध्ये जर्मन लँग्वेज शिकवता। तर मी आता माझ्या लाईफमध्ये खूप सारे टीचर्स आले, पण मॅम वन ऑफ द बेस्ट टीचर आहे। जर्मन एवढा भारी शिकवता, पण मी एवढं सिरियसमध्ये केलं नव्हतं, त्याच्यामुळे मला थोडी लो मार्क्स आली। पण वन ऑफ द बेस्ट मॅडम आहे आतापर्यंत, त्या समोर आहे म्हणून मी म्हणत नाही आहे, पण आमच्या ग्रुपमध्ये आम्हाला सगळ्यांना माहिती आहे। तर आज मॅमसोबत आपण सविस्तर गप्पा मारणार आहोत, त्यांच्या जर्मनीबद्दल एक्सपिरियन्स आणि त्या कशा जर्मन लँग्वेज शिकल्या आणि इन्स्पायर झाल्या, आणि त्या ऑलरेडी जर्मनीमध्ये तिथंसुद्धा गेलेले आहे। तर आज आपण सगळं सविस्तर गप्पा मारणार आहोत। तो स्टे ट्यून। आणि मॅम आधी सगळ्यात पहिले तुमचं इंट्रोडक्शन द्या आणि आपण पुढच्या गप्पा मग मारू। ओके, गुटन टाग. गुड डे। नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा सहस्रबुद्धे. मी गेली 26 वर्ष छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध ठिकाणी जर्मन शिकवते आणि फॉरेन लँग्वेज डिपार्टमेंटला मी 2015पासून जर्मन भाषा शिकवत आहे। माझं जर्मनमध्ये पुणे विद्यापीठातून PhD झालेलं आहे आणि त्याच्याशिवाय मॅक्स म्युलर भवनचे कोर्सेस झालेले आहेत आणि 26 वर्षाचा अनुभव मला आहे। याच्याशिवाय जर्मन ॲज अ फॉरेन लँग्वेज शिकण्यासाठी जे काही क्वालिफिकेशन लागतात ते पण माझे पूर्ण झालेले आहेत। तर या सगळ्याचा फायदा मला जर्मन शिकवण्यामध्ये नक्कीच होतो असं मला वाटतं। ओके मॅम, त्यासाठी तुम्ही राहू द्या, असं मी याच्यात बोलतो डायरेक्ट। ओके, तर तुम्ही कसे इन्स्पायर झाले मॅडम? तुमची जर्नी कशी आली जर्मनमध्ये? कारण की ॲज अ इंडियन लोक इंग्रजी शिकता, पण तुम्ही जर्मन लँग्वेज तेव्हा कच्च्या काळामध्ये कसं चूज केलं? मी पुण्याला होते आणि 10वी नंतर सायन्स आणि कॉमर्स हे दोन करायचे नाहीत हे माझं नक्की ठरलं होतं। त्याच्यामुळे आर्ट्स हा एकच ऑप्शन मला ओपन होता आणि आर्ट्सला जाऊन दुसरं काही करण्यापेक्षा माझ्या वडिलांनी मला सांगितलं की तू एखादी परकीय भाषा शिक। आणि मला ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची होती तिथे जर्मन भाषा होती, त्याच्यामुळे मी जर्मन शिकायला 11वी पासून सुरुवात केली। बापरे। आणि मग पुढे त्याच्यामध्ये इंटरेस्ट मला येत गेला, मी मास्टर्सपर्यंत पूर्ण केलं आणि मग त्याच्यात पुढे PhD केली। एवढ्या परफेक्ट कसे झाले मॅडम तुम्ही? शिकून आणि शिकवून। ओके। आणि जर्मनीचा कसा एक्सपिरियन्स आहे तुमचा? तुम्ही तिथं किती 9 वेळेस गेले वाटतं ना? जर्मनीत मी जवळजवळ 10 वेळेला गेले, वेगवेगळ्या कारणांसाठी। कधी शिकायला गेले, कधी ॲज अ स्टुडंट म्हणून गेले, कधी PhD स्कॉलर गेले, कधी कॉन्फरन्सेसमध्ये पेपर प्रेझेंट करायला गेले। दरवेळचा एक्सपिरियन्स नवीन असतो, पण एवढं मी नक्की सांगू शकते की तुम्हाला भाषा जर चांगल्या प्रकारे येत असेल तर तुम्हाला त्या देशामध्ये काहीही अडचण येत नाही। लोक अगदी तुम्हाला मदत करायला तयार असतात, कुठल्याही प्रकारची मदत ते तुम्हाला करतात। त्याच्यामुळे भाषा येणं हे खूप महत्त्वाचं आहे। आणि दुसरं म्हणजे भाषा शिकता शिकता तुम्ही त्या देशाचं कल्चर, त्या देशाची संस्कृती पण खूप जवळून शिकू शकता आणि त्याचा पण तुम्हाला तिकडे गेल्यावर खूप फायदा होतो असं मला वाटतं। दॅट्स अ ग्रेट। जे नवीन स्टुडंट येणार आहेत तुमच्याकडं, त्यांना तुम्ही काय सांगू शकता जर्मन लँग्वेजचे इम्पॉर्टन्स, आणि त्यांना त्यांच्या लाईफमध्ये चेंजेस होईल का समजा जर्मन जर शिकले? कुठलीही नवीन भाषा शिकली की नक्कीच फरक पडतो, कारण नवीन भाषा ही तुम्हाला नवीन संस्कृतीची जवळून ओळख करून देते। त्या देशातले लोक कसे राहतात, कसे जगतात, काय खातात, काय पितात याची सगळी माहिती तुम्हाला ती भाषा शिकायला लागल्यावर मिळत जाते। आणि त्याचबरोबर कुठलीही परकीय भाषा तुम्ही शिकलात, म्हणजे जर्मन जरी शिकलात तरी जॉब ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला खूप ओपन होतात। आजकाल उच्च शिक्षणासाठी जर्मनी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पण खूप वाढती आहे, सगळ्यांना जायचं आहे तिथे। पण तुम्ही जर भाषा शिकून गेलात आणि तिथे गेल्यावर पुढे शिकलात तर तुम्हाला इंटर्नशिप आणि पुढे जॉब मिळायला त्याचा खूप फायदा होतो असं मला वाटतं। दॅट्स अ ग्रेट वन मॅडम। तर तुमच्या म्हणजे तुम्हाला एवढं एक्सपिरियन्स आहे, तर जर्मन अवघड आहे का इझी आहे तुमच्यासाठी लोकांसाठी? कुठलीही भाषा अवघड किंवा सोपी नसते, तुम्ही ती कशी शिकता आणि तुम्ही त्याच्यात तुमच्याकडून किती प्रयत्न करता। कारण शिक्षक हा तुम्हाला 2 तासच दिवसातले शिकवतो, पण उरलेला वेळ तुम्ही त्या भाषेबरोबर किती वेळ घालवता। जसं की आता इंटरनेटवर खूप आपल्याला माहिती, खूप मटेरियल अवेलेबल आहे, तर ते वापरून तुम्ही तुमची भाषा कशी डेव्हलप करता यावरही खूप साऱ्या गोष्टी अवलंबून असतात। त्याच्यामुळे कुठली भाषा ही सोपी किंवा अवघड अशी नसते। ओके मॅडम, एक क्वेश्चन थांब बंद कर एकदा। तर जर्मनीला जाण्यासाठी जर्मनच इम्पॉर्टंट असते का इंग्रजीवरती पण आपलं काम चालू शकतं? काम चालू तर तसं सगळ्या भाषांवर चालू शकतं तुमचं, पण जेव्हा तुम्ही जर्मनीमध्ये जाऊन जॉब शोधायला जाता, जॉब मार्केटमध्ये जाता, तेव्हा जर्मन येणं कंपल्सरी आहे तुम्हाला आणि चांगल्या लेव्हलपर्यंत ती यावी लागते, तरच जर्मनीमध्ये जॉब सध्या अवेलेबल आहे।
म्हणजे आता तुम्ही बघाल सध्या तुम्ही ऐकत असाल की तिथे नर्सेस किंवा टर्नर फिटर अशा लोकांची खूप गरज आहे. ओके. तर त्यांना सुद्धा जर्मन शिकवूनच इथून पाठवलं हो जातं. या. म्हणजे पुढे जाऊन त्यांना तिथे लगेच जॉब मिळेल आणि त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही आणि अशा कुठल्या लेवलपर्यंत आपलं सर्टिफिकेट लागतं समजा? B1 पर्यंत म्हणजे आपल्या इथला ॲडव्हान्स डिप्लोमा साधारण. अच्छा. ते आणि गोईते त्याच्या पुढे जर तुम्ही शिकलात तर चांगलंच. चांगलंच आहे. तर गोईते इन्स्टिट्यूट बद्दल त्याचं काय, त्या सर्टिफिकेट वगैरे लागतं त्याचं काही समजा? ग्योथे इन्स्टिट्यूट गोथे. हे जर्मन लँग्वेजच्या एक्झाम्स पण घेतात, त्यांचे लँग्वेज कोर्सेस पण आहेत. पण त्या एक्झाम्स इंटरनॅशनली रेकग्नाइज्ड आहेत, त्यामुळे ओके. बऱ्याच वेळेला तुम्हाला ग्योथे इन्स्टिट्यूटचं सर्टिफिकेट लागतं. आणि हाऊस बिल्डिंगसाठी काही जर आज समजा एखाद्याला इंडियामध्ये आहे तर अप्लाय करायचं तर तो कसा अप्लाय करू शकतो समजा? तो ग्योथे इन्स्टिट्यूटचं एक स्पेशल त्यांचं हाऊस बिल्डिंगसाठी सेक्शन आहे, तिथे तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती मिळू शकते. दॅट्स ग्रेट. थँक्यू सो मच मॅडम. एक मिनिट थांबा आता. तर ह्या होता अपर्णा मॅडम. मॅडम एकदम चिल आहे पण एकदम स्ट्रिक्ट पण आहे. डायरेक्ट एकदम क्लासमध्ये थोडं वागापुढं आली की डायरेक्ट डेंजर काम. सो मी कधीच अक्षरशः कधी भेट नाही, पण जेव्हा आपल्यासोबत आपलं आयडल उभं राहतं तर थोडी हेच वाटतं समजा. थोडं मी पण हेजिटेट झालो. सो मॅडमनी टाईम दिल्याबद्दल मॅडमचे मनापासून आभार. थँक्यू सो मच. आणि या मग शिकायला जर्मन. थँक्यू सो मच. थँक्यू.